नमस्कार। आज फाल्गुन शुक्ल द्वितीया शके 1945। मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। शहरामध्ये मरणानंतरचा प्रवास सुखद, सर्व प्रकारचे दफनविधी महापालिकेकडून मोफत। ठाण्यातील सुंदर आणि स्वच्छ गृहसंकुलांच्या स्पर्धेत श्रवण AB सोसायटीला प्रथम क्रमांक आणि विजय शिवतारेसारख्या नेत्यांना आवरावं, अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय लागू शकतो। राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत इशारा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे शहरामध्ये इतर काही हो न हो, पण मरणानंतरचा प्रवास हा सुखद झाला आहे। पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली आहे। एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यावर दफनविधीसाठी येणारा खर्च हा दुःखद समयी कुटुंबियांच्या दुःखात भर टाकणारा असतो। अंत्यविधीचा खर्च हा सामान्य कुटुंबाला आर्थिक विवंचनेत टाकणारा असतो। याचा विचार करून ठाणे महापालिकेनं सर्व प्रकारचे दहनविधी मोफत करण्याचं ठरवलं आहे। यासाठी 2024-25च्या अर्थसंकल्पात मोफत दफनविधी सेवा या लेखाशीर्षांतर्गत 2 कोटी रुपये तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे। याचा फायदा निश्चितच गरीब आणि गरजू नागरिकांना होणार आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात मृत प्राण्यांसाठी शवदाहिनीची सोय उपलब्ध नव्हती। याबाबत पाळीव प्राण्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत प्राप्त अनुदानातून प्राण्यांसाठी दफन सुविधेच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करणार असल्याचंही अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलंय। तसंच महापालिकेच्या माध्यमातून महिला सुरक्षितता योजनेअंतर्गत ठाणे पोलीस सेवेतील महिलांना 25 ॲक्टिवा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याचा उपयोग महिला पोलिसांना त्यांच्या कामामध्ये होणार आहे। असा उपक्रम राबवणारी ठाणे महापालिका ही पहिली महापालिका आहे। महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये प्रसूत होणाऱ्या मातांना मुख्यमंत्री मातृत्व भेट म्हणून किट देण्याचं जाहीर केलं होतं, ज्याचा उपयोग मातेला स्वतःची आणि नवजात शिशूची काळजी घेण्यासाठी होणार आहे। त्याचाही लाभ ठाणे शहरातील महिलांना होणार आहे। तसंच सर्वसाधारण महिलांना स्वयंरोजगार निर्माण करून त्यांचं सक्षमीकरण आणि जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून महिलांच्या स्वयंरोजगारासाठी या आर्थिक वर्षातही धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेसाठी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे। महिला बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यास उत्तेजन देण्यासाठी महापालिकेच्या समन्वय बँकाकडून कर्ज उपलब्ध करून देणं, बँकेकडून कर्ज घेतल्यास नियमित कर्ज फेडणाऱ्या बचत गटांना व्याजाच्या स्वरूपात सबसिडी देणं या बाबींचाही समावेश केला आहे। त्यामुळे महिला बचत गटांना बँकेकडून कर्ज मिळण्याची शाश्वती राहील। तसंच महापालिका समन्वय करणार असल्यानं बँकाही अशा बचत गटांना व्यवसायासाठी सहजगत्या कर्ज उपलब्ध करून देतील। या उपक्रमासाठी 24-25च्या अर्थसंकल्पात महिला बचत गटांना 0 व्याजदरानं कर्ज योजना या लेखाशीर्षांतर्गत 1 कोटी रुपये तरतूद करण्यात आले आहेत। या सर्व योजनांची त्वरित अंमलबजावणी सुरू करावी अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली।
जिल्हा परिषद विविधांगी कामकाज पाहत आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात महिलांच्या उपस्थितीमुळे सगळ्या कार्यक्रमात यश प्राप्त होते. गुणवंत कर्मचारी म्हणून प्रेरित होऊन अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करावं, हा कार्यक्रम महत्त्वाचा होता याचा मनस्वी आनंद होत आहे. कारण डोंगराळ भागात गावखेड्यात तुम्ही ग्रामस्थांपर्यंत पोहोचून त्यांना शासकीय योजनांची माहिती देत आहात. आज तुमच्या कामाचा सत्कार होतो याचा आनंद झाला आहे. शासकीय काम करताना पूर्णवेळ तन्मयतेनं मनोभावाने काम करणं महत्त्वाचं आहे. या कर्मचाऱ्यांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी महिला बाल विकास विभागांतर्गत आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, सामान्य प्रशासन विभागांतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ही आनंदाची बाब आहे. जिल्हा परिषद ठाणे मिनी मंत्रालय म्हणून ग्रामीण भागाच्या विकासासाठी कामकाज करते. या कामाला उंचावर घेऊन जाण्यासाठी तुम्ही सर्वांनी मोलाचं योगदान दिलं आहे. शासकीय सेवेत रुजू झाल्यापासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत सुपूर्द केलेल्या कार्यालयीन कामकाजाचा वेळीच निपटारा करण्यासाठी प्रशासकीय आणि वैयक्तिक कौशल्यपणाला लावून शासकीय कामास दाखवलेल्या नैपुण्याबद्दल तसंच ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाच्या योजना राबवण्यासाठी त्याची वेळेत अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी शासकीय सुट्टीच्या दिवशीही कामकाज करत आहात, ही महत्त्वाची बाब आहे असं मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी संबोधित केलं. महिला बाल विकास विभागांतर्गत आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आणि सामान्य प्रशासन विभागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांचा आदर्श गुणगौरव पुरस्कार सोहळा पार पडला. अधिकारी कर्मचाऱ्यांना एकूण 42 विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. उत्तम कामकाज केल्याबद्दल पंचायत समिती शहापूर येथील गटविकास अधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. थिएटर ऑफ रिलेव्हन्स यांच्या माध्यमातून ती प्रकृती आणि संस्कृती या नाटकाचं सादरीकरण करून कार्यक्रमाची उंची वाढवली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त बाळकुंभ परिसरात असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला आनंद परांजपे, देवराम भोईर, संजय भोईर यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राज्याचा इतिहास हा यशवंतराव चव्हाण यांच्या योगदानाशिवाय लिहिला जाऊ शकत नाही. तसंच असे कुठलं क्षेत्र नाही की महाराष्ट्राच्या विकासाची मुहूर्तमेढ यशवंतराव चव्हाण यांनी रोवली नसेल, अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली. ठाण्यात काँग्रेस नेते राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात धडकणार आहे. ठाण्यातून पुढे ही यात्रा मुंबईत रवाना होणार आहे. गुजरातमधून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून ठाणे शहर काँग्रेस कमिटीनं राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली आहे. नंदुरबार इथून ही यात्रा धुळे, मालेगाव, नाशिक मार्गे पालघर जिल्ह्यात 15 मार्चला दाखल होणार आहे. तर 16 मार्चला ठाणे शहरात राहुल गांधी येणार आहेत. त्यामुळे ठाणे शहर काँग्रेस कमिटी कामाला लागली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील 3 हात नाक्यापासून माझिवडा नाक्यापर्यंत बॅनर्स लावण्यात आले आहेत. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि MCHIच्या बेस्ट सोसायटी स्पर्धेमध्ये ठाण्यातील श्रवण AB सोसायटीनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. या गृहसंकुलांचा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण व्हावी तसंच स्वच्छतेत ठाणे शहराचा नावलौकिक व्हावा या हेतूनं ही स्पर्धा आयोजित केल्याचं हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाला अनुसरून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि MCHIच्या वतीने बेस्ट गृहनिर्माण संस्थेबरोबरच स्वच्छतेला प्राधान्य देऊन जिल्ह्यातील सोसायट्यांसाठी स्पर्धा घेण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या MCHI गृहप्रदर्शनात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांचा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत ठाण्यातील श्रवण AB सोसायटीनं प्रथम क्रमांक, रुस्तुमजी अजिनो ABC सोसायटीनं द्वितीय, तर शुभारंभ फेज 2 सोसायटीनं तृतीय क्रमांक पटकावला. तर मोहन हायलँड, स्वस्तिक पाम सोसायटी, फेरीटेल T1, रहेजा गार्डन, दोस्ती ग्रेशिया आदी 7 विजेत्या सोसायट्यांनाही यावेळी गौरवण्यात आलं. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या ॲडव्होकेट दत्तात्रय बोरवणकर या नूतन सभागृहाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. सहकार क्षेत्रातील बोरवणकर यांच्या योगदानाचा हा सन्मान असल्याचं सांगून केळकर यांनी ठाण्यात अद्ययावत प्रशिक्षण केंद्र आणि सभागृह असलेलं ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन एकमेव असून भविष्यात उभारण्यात येत असलेल्या निवासी प्रशिक्षण केंद्रासाठीही शुभेच्छा व्यक्त केल्या. सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष दिवंगत ॲडव्होकेट दत्तात्रय बोरवणकर यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून लोहार आळीतील पहलाज कुंज इमारतीतील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या सभागृहाचं उद्घाटन संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. सीताराम राणे यांनी हाऊसिंग फेडरेशनच्या वाटचालीचा आढावा घेतला. बोरवणकर यांच्या पुढाकाराने 1981 साली जिल्हा हाऊसिंग फेडरेशन स्थापन झालं. त्यावेळी बोरवणकर फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बनले. तेव्हापासून 2.5 दशकाहून अधिक काळ हाऊसिंग फेडरेशनची बोरवणकर यांचे ऋणानुबंध होते. शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेंसारख्या आपल्या नेत्यांना आवरावे, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणं सोपं आहे तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो, हे लक्षात ठेवावं असा सणसणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तीस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल की रायगड लोकसभा असेल, यांच्यावर वारंवार टीका टिप्पणी करत असतात. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आमच्या स्वाभिमानावर जर कोणी हल्ले करत असतील आणि कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणं सोपं आहे तर कल्याण लोकसभेत वेगळा निकाल लागू शकतो, हे ध्यानात ठेवावं. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमध्ये चांगले वातावरण राहावे असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावे, त्यांना योग्य ती समज द्यावी असं परांजपे यांनी म्हटलं आहे. 2019ला लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामती मतदारसंघात विजय झाला. सातत्याने बारामती मतदारसंघात विकास कामांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेला आहे. याही वेळेस
राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ इथून निश्चित विजयी होईल. विजय शिवतारे त्यांचा वैयक्तिक अजेंडा चालवत असतील तर त्यांना योग्य ती समज मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. आम्ही देखील असे अनेक मतदारसंघ आहेत की ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी वातावरण गढूळ करू शकतात, असा स्पष्ट इशारा आनंद परांजपे यांनी दिला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शहरामध्ये मरणानंतरचा प्रवास सुखद. सर्व प्रकारचे दफनविधी महापालिकेमार्फत मोफत. ठाण्यातील सुंदर आणि स्वच्छ गृहसंकुलांच्या स्पर्धेत श्रवण AB सोसायटीला प्रथम क्रमांक आणि विजय शिवतारे सारख्या नेत्यांना आवरावे, अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय लागू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत इशारा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.